आज भारतात एक नवीन ट्रेंड आलाय. भारतात पैसे कमवायचे आणि दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायचं. हा ट्रेंड भारतासाठी एवढा धोकादायक आहे ना, की याचे परिणाम पुढे जाऊन खूप वाईट होणार आहे. तर आज या गोष्टीवरती कोणीच बोलत नाही. आज तू 2 रुपये काय कमवली, भारतात तुला सेफ वाटत नाही, तू दुसऱ्या देशात जाऊन राहण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या पिढ्या ज्या देशात गेल्या आहेत त्याच देशाला तू आज वाईट म्हणतोय. आणि हे तेच लोक आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हे आपल्या मोबाईलच्या स्टेटसवरती हक्काने स्टेटस ठेवतात आणि आज ते पैसा कमवला तर भारताबाहेर जाऊन राहण्याचा प्रयत्न करताय, NRI बनायचा प्रयत्न करताय. अरे ही गद्दारी भारतासोबत. मान्य आहे, आम्हाला भरपूर सेक्टर्स मध्ये प्रॉब्लेम आहे. त्या प्रश्नांना तोंड देण्याऐवजी जर तुम्ही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करताय, त्या गोष्टीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करताय. मी अजून दुसऱ्या तिसऱ्या कोणाविषयी नाही, तर भारतातल्या बिझनेसमॅन जे बाहेर जाऊन सेटल झाले, क्रिकेटर्स, ऍक्टर्स जे बाहेर जाऊन सेटल झाले, त्यांनी कारण दिले की भारत हा आमच्यासाठी सेफ नाही राहिला. इथले भरपूर सिस्टम्स अवघड आहे, भरपूर सिस्टम्स खराब आहे. एकच शब्द आहे, गद्दार. का? कारण की तुम्ही भारतात पैसा कमवला आणि तुम्ही बाहेर जाऊन राहताय. ज्या देशात तुमच्या पिढ्या गेल्या त्या देशात जर तुम्हाला सेफ नाही वाटत आहे, तर जगातल्या कोणत्याही देशात गेले तरी तुम्हाला सेफ नाही वाटणार. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत होतं की भारत हा आमच्यासाठी सेफ नाही राहिला, तर तुम्ही त्याच्यासाठी काम करायचं सोडून तुम्ही भारताच्याच बाहेर गेले निघून. हे चुकीचं आहे. यावरती लोकांनी बोललं गेलं पाहिजे. आणि नाही बोलले तर काय फरक पडतोय? लोक पैसा कमवताच आहे आणि NRI बनताच आहे. धन्यवाद.